हाय एव्हरीवन, मी दीपाली स्वागत करते तुमचं आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये। सकाळी लवकर उठून सगळं काही आवरून इथे पहा मी देवीची छान अशी उत्तर पूजा करून घेतली, आरती झाली, सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवून दिल्या। त्यानंतर मी स्वयंपाकही केला, स्वयंपाक करून टिफिन पॅक केला, घरातली सगळी कामं आवरून अगस्त्य स्कूल मधून आला की आम्ही निघालो गावाकडे। गावाकडे जायचं अचानक ठरलं आणि इथे पहा मुलांनी वगैरे आम्ही गाडीतच लंच केला। नंतर अहो म्हणले बिग बाजार आलं, चल शॉपिंग करून घे। मला तर खूप आनंद झाला होता। असो हे छोटा बिग बाजार असलं तरी सुद्धा मला ज्या पाहिजे त्या वस्तू मी इथून घेतल्या आणि फायनली आम्ही घरी निघालो। घरी जाताना अगस्त्य बर्फीच्या अशा छान छान गप्पा चालल्या होत्या, गाणी सुद्धा बनत होते, ऐकायचंय? सालेगमा पधनिसा सालेगमा पधनिसा। कसं वाटलं तुम्हाला आमचे सूर ऐकायला नक्की सांगा कमेंट करून। फायनली आम्ही आमच्या शेतात पोहोचलो। घरी जाण्याआधी म्हटलं चला शेतात फेरफटका मारून येऊया, कारण परत एकदा घरी गेल्यानंतर येणं होत नाही आणि मग राहिलं की राहूनच जातं। तुम्हाला दाखवते ना, हे पहा या कॉर्नर पासून आमची शेती सुरू होते आणि हे पहा मध्ये हा जो ढिगारा दिसतोय ना, तिथून ही अशी उभी लाईन आणि इथे जी बाईक आहे ना त्या बाईक पासून आडवी लाईन, एवढाच आमचा शेतीचा तुकडा आहे आणि सगळं एकत्र आहे। इतकं छान वाटतं ना तुम्हाला सांगते शेताकडे आल्यानंतर। हा जो पेंडिंग टप्पा दिसतोय इथे आम्हाला आता कांदा लावायचा आहे, त्यामुळे तो मोकळाच ठेवलाय। बाकी शेवटला इथे पहा तुम्हाला थोडं थोडं हिरवळ दिसते, तो गहू आहे। गहू उगवून आलाय, हरभरा थोडा थोडा उगवलाय आणि लसूणही लावलाय। अजून कांदा लावायचा आहे। इथे मुलांनी खूप मस्ती केली, अगस्त्य तर त्याच्यावरती चढून उड्या मारत होता, किती सांगितलं तरी ऐकत नव्हता। छान छान फोटोज क्लिक केले, खूप अशा मेमरीज क्रिएट केल्या आणि छान वाटलं या सगळ्यांसोबत हसत खेळत आमचा हा प्रवास छान चालूच होता। आणि इथे पहा कशी आमची भांडणं चाललेत, तू इथून उडी मार, तू तिथून उडी मार, हेच चालू होतं। फायनली खूप भांडणानंतर आमच्या दोघांचं एकमत झालं आणि फायनली या दोघांनीही इथून उड्या मारल्या आणि आम्ही निघालो घरी। चला तर इथं जाताना सुद्धा आम्ही इतकी मजा केली की काय सांगावं। आणि हा सनसेट पॉइंट शेतातून पाहायला किती छान वाटतंय। तुम्हाला आवडला का हा सनसेट पॉइंट नक्की सांगा। बाकी इथे पहा मस्त मज्जा मस्ती करत करत फायनली आमच्या शेतीला बाय बाय केला आणि खूप असं आतमध्ये आहे शेती, असं नाहीये, थोडंसंच रस्त्यापासून आतमध्ये आहे। आणि फायनली आम्ही गावात पोहोचलो। गावात पोहोचल्यानंतर पाणी आलेलं होतं, त्याच्यामुळे आईन तात्या बाहेरच होते आणि त्यांनाही आम्हाला पाहून आश्चर्याचा धक्काच बसला। आज होते आईन तात्यांच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी, जी त्यांच्या अजिबात लक्षात नव्हती। घरी आल्यानंतर छान केक बनवला, सेलिब्रेशन केलं, मुलांनी छान छान गिफ्ट्स दिले। सो ह्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी अपलोड केला आहे, नक्की पहा। आणि जर तुम्ही इन्स्टावर पाहत असताल व्हिडिओ तर नक्की फॉलो करा। बाकी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब, पुन्हा भेटू, बाय बाय।